भरपूर सर्व धान्यांचा वापर करून प्रोटीनयुक्त थालीपीठाची खमंग भाजणी पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। सर्वप्रथम आपण कढई घेऊया। त्यामध्ये जाड तांदूळ टाकलेले आहेत, हे पाव किलो आहेत। ते असे खमंग असे भाजून घ्यायचे। हे तांदूळ मी रेशनिंगचे घेतलेले आहेत। हे तांदूळ आपण असे मंद गॅसवर मीडियम गॅसवर असे भाजून घ्यायचे। आता हे आपले भाजून झालेले आहेत। आता आपण ही भगर घ्यायची। ही भगर पण पाव किलो आहे। भगर पण अशी मीडियम गॅसवर चांगली खमंग भाजून घ्यायची। भगर आपण उपवासालाच खातो, पण भगरमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, फायबर पण खूप असते। मधुमेह असणाऱ्यांनी भाताऐवजी भगर खाल्ली तर खूप चांगली असते। आता आपली भगर भाजून झालेली आहे। आता आपण गहू घेणार आहोत भाजायला। हे 125 ग्राम आहेत। आता आपली नाचणी पाव किलो आहे। नाचणी थंड असते। नाचणी खरं शरीराला चांगली असते। नाचणी पचायला हलकी असते। आजारपणा, शरीरामधील अशक्तपणा दूर करण्यासाठी नाचणीची पेज हा उत्तम आहार आहे। आता आपली नाचणी भाजून झाले। आता आपण हे ओट्स घेतलेले आहेत। ओट्स खाण्याने वजन कमी होते आणि ओट्समध्ये कॅलरीज खूप असतात। ओट्स हे पटकन भाजून होतात। आता ओट्स भाजून झालेले आहेत। आता आपण घेतलेले जाड पोहे भरपूर पोषक तत्व आहेत। पोह्यामध्ये व्हिटॅमिन सी, डी, ए, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात। पोह्याने शरीरामध्ये एनर्जी मिळते। आता आपले पोहे असे कडक भाजून झालेले आहेत। आता आपण धणे घेऊया। धणे हे शरीराला चांगले असतात। अगदी थंड प्रवृत्तीचे धणे असतात। धण्याने जेवण तर रुचकर बनतेच, पण शरीराला पण चांगले असतात। आता हे आपण जिरे घेतलेले आहे। जिरे पण अगदी 2 मिनिटात भाजून होतात। आता त्याच्यानंतर आपण ही बाजरी भाजून घेऊया। बाजरी रोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो। हाय बीपी कमी होण्यास बाजरीची खूप मदत होते। अस्थमा असणाऱ्यांनी बाजरी रोज आहारात घ्यावी। बाजरीची खमंग भाजून घ्यायची। आता तुम्ही म्हणाल खमंग म्हणजे काय, एकदम बाजरीला असे बघा लाया फुटत आल्या की बाजरी आपली भाजून झाली। बाजरी, चणे याला लाया फुटतात। लाया फुटल्या की असं बाजरी भाजून झाली। ही अर्धा किलो बाजरी भाजून झालेली आहे। आता आपण टाकूया ज्वारी। ही ज्वारी अर्धा किलो आहे। ज्वारीमध्ये फायबर भरपूर असतात। ज्वारीमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते। ज्वारीची भाकरी खाल्ल्याने हाडे, शिरा मजबूत राहतात। ज्वारीमध्ये प्रोटीन भरपूर असते, त्यामुळे दिवसभर ताजेतवाने असे वाटते। हे आता आपली ज्वारी भाजून झालेली आहे। आता हे मी घेतलेले काळे उडीद, हे काळे उडीद पाव किलो आहेत। काळे उडीदमध्ये आयर्न, मॅग्नेशियम भरपूर असतात। काळे उडीद खाण्याने शरीराला एनर्जी खूप मिळते। डोकेदुखी, रक्ताची कमी असेल तर काळे उडीद खाण्याने फायदा होतो। हे काळे उडीद पण आपले आता भाजून झालेले आहेत खमंग असे। काळे उडीद भाजले ना की त्याचा सुगंध येतो। आता भाजून झालेले आहेत आपले। आता हे घेतलेत मी हरभरे। कोण याला हरभरे म्हणतं, कोण लाल चणे बोलतं। चण्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात। हरभरे डायबिटीज असलेल्या लोकांनी चणे खाल्ले ना तर खूप चांगले असतात। हे चणे बघा आपले असे खमंग भाजून झालेले आहेत। असे लाय फुटतात ना तसे ते दिसतात। आता आपण मूग घेऊया। हे हिरवे मूग आहेत। हे 125 ग्राम आहेत। हिरवे मूग पण चांगले असे भाजून झालेले आहेत। त्याला पण असं बघा असं थोडंसं लालसर करलेलं आहे। आता आपले भाजून झालेले आहेत हिरवे मूग पण। आता आपण ते काढून घेऊया। आता हे साबुदाणे घेतलेले आहेत मी। साबुदाणे पण 125 ग्राम आहेत। साबुदाणे पण असे चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपले सर्व धान्य भाजून झालेले आहेत। मी आता गॅस बंद करते आणि ते गरम कढईमध्ये मेथी टाकते। मेथी 1 चमचा आहे। मेथी चांगली भाजून घेते। मेथी 1 सेकंदात भाजून होते। आता आपली आणि जास्त मेथी भाजायची नाही ना, आता सर्व पदार्थ कडू लागतील। आता आपली मेथी भाजून झालेली आहे। हे सगळे पदार्थ मी असे भाजून घेतलेले आहेत। ते आता मी एकत्र करते। हे पदार्थ सगळे थंड झाले की चक्कीमधून सरसरीत पीठ असं दळून आणायचं आणि मग त्याची खमंग अशी थालीपीठं होतात। हे टोटल आपली 15 धान्य आहेत। हे आपली सर्व धान्य भाजली होती, त्याचे मी पीठ दळून आणलेले आहे थालीपीठाचं। हे टोटल माझं 3 किलो झालेलं आहे। तुम्हाला जर कमी हवे असेल तर तुम्ही कमी प्रमाणात बनवा।
तुम्हाला थालीपीठाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.